बेकरी टेक्नॉलॉजी हा पेपरमध्ये आपण सगळे बेकरी पदार्थ तयार करतो। मग बेकरी उत्पादने जर आपल्याला तयार करायची असतील तर उपकरणे हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे। उपकरणेची माहिती, ते कसे हाताळले जातात आणि त्याचा कसा उपयोग आपण बेकरी उत्पादने तयार करण्याकरिता करतो। तर त्या दिवशी आपण काय पाहिलं होतं? लहान बेकरी साहित्य म्हणजे लहान उपकरणे, है ना। आपण बेकरी उपकरणांची 3 भागात वर्गवारी केली होती, है ना। पहिलं मोठं उपकरणे, दुसरं यांत्रिक उपकरणे आणि मग लहान उपकरणे। त्या दिवशी लहान उपकरणे आपण अभ्यास केला, है ना। आज आपण मोठ्या उपकरणाचा अभ्यास करू। त्यात सगळ्यात महत्त्वाचं मोठं उपकरण आहे म्हणजे कुकिंग रेंज, है ना। आपल्या घरी शेगडी असते, गॅस शेगडी असते ना, आपण स्वयंपाक करतो असतो ना, तर त्याला पण बर्नर असतात, वर शेगडी असते। तर आपल्या घरी आपली शेगडीला एक बर्नर असते, नाहीतर 2 बर्नर असते, नाहीतर 3 बर्नरची शेगडी असते। कुकिंग रेंजला 4 बर्नर्स असतात, है ना। जसं आपण घरी गॅस सिलेंडरवर शेगडी लावतो तसंच आपल्या इथे जो कुकिंग रेंज आहे तो गॅसवर चालणार आहे। कुकिंग रेंज इलेक्ट्रिकवर पण असते आणि गॅसवर चालणारा पण असतो, पण आपल्या लॅबमध्ये कुकिंग रेंज कसा आहे? गॅसवर चालणार। जसं आपण आपल्या घरी गॅस शेगडीला ट्यूब असते, ट्यूब लावतो आणि सिलेंडर चालू करतो, तसंच इथे पण आपल्याला करायचं आहे। हे रेग्युलेटर लावून ट्यूब लावायची आहे याला मागच्या साईडला आणि कुकिंग रेंज आपल्याला चालू करायचा आहे। कुकिंग रेंजचं कार्य काय आहे? इथे अन्न शिजवल्या पण जाते आणि अन्न भाजलं पण जाते, है ना। कोरड्या उष्णतेवर पदार्थ भाजला जातो। आपल्या घरी जी आपली गॅस शेगडी आहे त्याच्यावर आपण बेकरी पदार्थ तयार करू शकत नाही, कारण की तिथे बेकिंगचं कार्य केलं नाही जात, तिथे अन्न शिजवण्याचं कार्य केलं जातं, बरोबर आहे। कुकिंग रेंजचं कार्य काय आहे? अन्न शिजवणे पण आणि बेकरी पदार्थ भाजून तयार करणे। मग आता इथे पहा, 1 2 3 4 5 6 नाव दिलेले आहे। पहिलं नाव आहे तुमचं टेम्परेचरचं। बेकरी पदार्थ भाजताना टेम्परेचर हे खूप महत्त्वाचं आहे, तापमान। जसं तुमच्या केकमध्ये एखादं लिहिलं असेल की 180 अंश सेंटीग्रेड तापमानावर केक भाजा, तर हे इथे मार्किंग दिलेलं आहे 150 165 170 आणि नंतर 200। मग आपल्याला हे बटन कुठे न्यायचं आहे? 170च्या थोडं खाली, म्हणजे आपलं खालच्या भट्टीचं तापमान किती होऊन जाईल? 180 सेंटीग्रेड। केव्हा करायचं आहे त्या बटनचा उपयोग? जेव्हा केक, ब्रेड, बिस्किट भाजायला ठेवायचे आहे तेव्हा, बरोबर आहे। आणि हे जर भाजायचं कार्य नसेल करायचं तर हे बटन नेहमी आपलं बंद राहील। मग 1 2 3 4 हे बटन कशासाठी दिलेले आहे तुम्हाला? वरती अन्न शिजवण्याकरिता। मग पहिलं बटन तुमचं जसं तुम्ही घरी गॅस लावता सेम तसं लावायचं आहे, समजला? दुसरं बटन, ठीक आहे। तिसरं बटन, अशा पद्धतीने आपले बर्नर चालू आपल्याला करायचे आहे। जसं गडबड आहे आपल्याला, कधी आपण कुकर, इकडे पोळा, इकडे भाजी असं अन्न शिजवू शकतो, है ना। अशा पद्धतीने घरी जसं आपल्या शेगडीला बर्नर असते तसे इथे पण वर बर्नर आहे, आलं लक्षात? मग हे 1 2 3 4 हे बर्नर कशाचे आहे? वरती शेगडी चालू करण्याकरिता। हे शेवटचं जे बटन आहे तुमचं हे टायमर आहे। जसं तुम्ही केक भाजायला ठेवला, तुम्हाला अर्धा तास केक भाजायला लागतो, मग अर्धा तासाचा इथे टाईम लावून ठेवायचा। अर्धा तासानंतर इथे अलार्म होईल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अरे केक भाजायला अर्धा तास झाला, आपल्याला जाऊन पाहायचं आहे। नाही तर कधी कधी आपण केक भाजायला ठेवतो विसरून जातो, मग जास्त भाजला गेला तर केक जळतो। मग याच्यासाठी हा अलार्म लावायचा आहे। अर्धा तासाने अलार्म वाजेल तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला केक गरम झालेला आहे। आता हे झालं तुमचं बर्नर। आता आपण पाहू खाली बेकरी पदार्थ भाजण्यासाठी खालचं ट्यूब कशी लावायची आहे ती। मेणबत्ती लावा।
सगळ्यात पहिले एक दक्षता घ्यायची आहे, तुमचे कॉटनचे कपडे घालायचे आपल्याला, नेहमी ओढणी वगैरे बांधून ठेवायची आहे. आपण गॅसवर काम करतो आहे तर हे जे डोर आहे हे काचेचं आहे. का बरं काचेचं आहे? कारण की जेव्हा बेकरी पदार्थ तुम्ही आत भाजायला ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला बाहेरून दिसलं पाहिजे की किती भाजल्या गेल्या आहे की नाही भाजल्या गेल्या आहे. हे जर काचेचं दार नसतं तर तुम्हाला नेहमी दार उघडून पाहावं लागतं असं ना की झालं आहे नाही झालं आहे. नेहमी जेव्हा आपण दार उघडतो तेव्हा बेकरी पदार्थ चांगला भाजला जात नाही, कारण त्याच्यात जी बेकिंग पावडरमुळे कार्बन डायऑक्साईड वायू तयार होते ती बाहेर जाते. बाहेर नेहमी आपण दार उघडलं का आणि जी गरम उष्णता तयार होते ती पण बाहेर चालली जाते. तेवढं तापमान तयार व्हायला वेळ लागतो. म्हणून बेकरी पदार्थ तयार करताना अर्धा तासपर्यंत कधीही दार उघडायचं नाही. आता आपण भट्टी कशी चालू करायची ते पाहू. नेहमी मेणबत्तीचाच वापर करायचा आहे, माचीसनी किंवा कागदानी हे लावायचं नाही. आणि जेव्हा हे आपण लावू तेव्हा पहिले फक्त 150वरच टेम्परेचर ठेवायचं. तुम्हाला 180 जरी दिलं असेल केक भाजताना तर 180वर करायचं नाही. पहिले सगळ्यात सुरुवातीला काय करायचं आहे, 150वरच ठेवायचं आहे. तुम्ही जास्त जर ठेवलं तर एखाद वेळ धक्का येतो, म्हणून ती काळजी घ्यायची आणि लावताना हळूच इथे लावायचं आहे. दूर होऊन जा थोडं.